बातमी सोलापुरातील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे। विधान परिषद उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद ठरवण्यात आलाय। अनुमोदकाची सही बनावट असल्याचा दावा करत भाजपकडून हरकत नोंदवण्यात आली होती। हरकत नोंदवल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट देखील घेतली होती। मात्र निवडणूक आयोगाने अखेर निर्णय घेत अर्ज बाद ठरवलेला आहे। एक सरळ मार्गी मी माणूस नगरपालिकेची निवडणूक लढवून प्रत्यक्ष लोकांच्या समोर जाऊन आज विधान परिषदेची उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षातर्फे भरली। सर्व सूचक प्रत्येकाशी चर्चा करून प्रत्येकाशी समन्वय साधून त्यांच्या सह्या घेतल्या होत्या। प्रत्येकाला मी सांगितलं होतं माझं म्हणणं, परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी ज्यांना स्वतःच्या निवडणुकीची भीती वाटत होती की माझ्या काँग्रेसकडे संख्याबळ नाही, महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, किंवा आठवडपेटा करून ह्यांनी माझी उमेदवारी बाद कशी करायची याचा हा प्रयत्न केलेला आहे। काँग्रेसवर आक्षेप हा भारतीय जनता पार्टीने घेतलेला नसून हा वैयक्तिकरित्या जे भोसले म्हणून नगरसेवक आहेत सूचक, हा त्यांनी शपथपत्र दाखल केलेलं होतं आणि त्या शपथपत्रामध्ये त्यांनी असं म्हणलेलं होतं की आम्ही फत्तेपूरकर यांच्या नामनिर्देशन अर्जामध्ये आम्ही सूचक म्हणून माझी सही नाही असा त्यांनी शपथपत्र दिलेलं आहे। आणि त्या कारणावर निवडणूक अधिकारी यांनी भोसले यांना समक्ष त्यांना बोलवून त्यांना विचारणा केली, ही सही तुमचीच आहे का? त्यावेळेस त्यांनी ही सही माझी नाही असा त्यांची मत मांडलं आणि यावर त्यांनी प्रतिज्ञापत्र देखील दाखल केलं आणि त्यांचा हे प्रतिज्ञापत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ग्राह्य मांडला आणि त्यांचा फत्तेपूरकर यांचा नामनिर्देशन पत्र रद्द करण्यात आलं।